हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल अँड यू आर वॉचिंग द मंगेश देवकर क्लास. आजच्या क्लासमध्ये आपण 8 CBSE चा 12 चॅप्टर फॅक्टरायझेशन त्यातला टॉपिक आहे फॅक्टरायझेशन युजिंग आयडेंटिटीज. सो फर्स्ट आपल्याला आयडेंटिटीज काय आहेत ते पाहूया. सो आपल्याकडे 3 आयडेंटिटीज आहेत. a plus b bracket square is a square plus 2ab plus b square. सेकंड आयडेंटिटी आहे a minus b bracket square is a square minus 2ab plus b square. आणि लास्ट व्हेरी इम्पॉर्टंट a plus b into a minus b is equal to a square minus b square. सो एक्झाम्पल मध्ये आपल्याला एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन दिलेलं असेल आणि ते एक्सप्रेशन आपल्याला या आयडेंटिटीच्या हेल्पने फॅक्टराइज करायचं आहे, प्रोडक्ट ऑफ फॅक्टर्स मध्ये आणायचं आहे. तर आता हे जे एक्सप्रेशन दिलेलं आहे याच्यामध्ये किती टर्म्स आहेत आपण मोजू शकतो. 1, 2 and 3 टोटल 3 टर्म्स आहेत. सो आयडेंटिटीच्या आन्सर मध्ये आपल्याला 3 टर्म्स कुठल्या आयडेंटिटी मध्ये दिसत आहेत ते पाहायचं. फर्स्ट मध्ये 3 दिसत आहेत, सेकंड मध्ये पण 3 टर्म्स आहेत आणि थर्ड आयडेंटिटी मध्ये ओनली 2 टर्म्स आहेत. सो आयदर आपल्याला फर्स्ट आयडेंटिटी किंवा सेकंड आयडेंटिटी यूज करायची आहे. आता फर्स्ट आणि सेकंड मध्ये पण कसं सिलेक्ट करायचं, तर एक्झाम्पल मध्ये बघा सगळीकडे तुम्हाला कसलं साइन दिसत आहे, प्लस. सो इथे ज्या आयडेंटिटी मध्ये ऑल प्लस साइन आहेत ती आयडेंटिटी आपल्याला यूज करायची आहे. सो फर्स्ट मध्ये बघा तुम्हाला सगळे प्लस साइन्स दिसत आहेत. सो आपल्याला इथे फर्स्ट आयडेंटिटी यूज करायची आहे. सो फर्स्ट आयडेंटिटी जी आहे त्यानुसार आपल्याला गिवन क्वेश्चन रिराईट करायचा आहे. म्हणजे फर्स्टला काय दिसतंय तुम्हाला, a चा स्क्वेअर म्हणजे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर दिसतोय आणि लास्टला पण एक परफेक्ट स्क्वेअर दिसतोय आणि मध्ये 2 टाइम्स ab. सो एक्झाम्पल मध्ये 25m स्क्वेअर. आता 25m स्क्वेअर हा कोणाचा स्क्वेअर आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे आपल्याला a मिळेल. सो 25 हा 5 चा स्क्वेअर आहे आणि m स्क्वेअर हा m चा सिंपली m चा स्क्वेअर आहे. सो 25m स्क्वेअर हे आपण कसं लिहू शकतो, 5m ब्रॅकेट स्क्वेअर. सो आपल्याला a काय मिळेल इथे कम्पेअर करा, a चा स्क्वेअर. सो a चा स्क्वेअर a आपल्याला इथे 5m भेटतोय. लगेच तुम्ही सेकंड टर्म लिहू नका, डायरेक्ट थर्ड टर्म लिहूया आपण. 9 कोणाचा स्क्वेअर आहे त्याच्यातून आपल्याला b मिळणार आहे. 9 हा 3 चा स्क्वेअर आहे. सो 3 स्क्वेअर. आता कम्पेअर करा a स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअर, a तुम्हाला 5m भेटला आणि b इथे मी लिहितो a आपल्याला 5m भेटला आणि b किती भेटतोय, लास्ट टर्म आहे b चा स्क्वेअर. सो इथे b स्क्वेअर, b किती आहे, जो नंबर इनसाइड द ब्रॅकेट आहे तो b असणार आहे. सो b आपल्याला 3 भेटला आहे. आणि मिडल टर्म आपण ऍडजस्ट करूया. मिडल टर्मला काय लिहायचंय, 2 टाइम्स ab. सो 2 टाइम्स a, व्हॉट इज a, 5m आपण लिहून ठेवलाय, a आलाय 5m आणि b ची व्हॅल्यू किती आहे 3. सो 2 टाइम्स ab आपण लिहिला, 2ab. ओके. आपण जर हे मल्टिप्लाय करून बघितलं तर तुम्हाला 30mच भेटतंय. बघा 2 5 are 10 and 10 3 are 30. सो 30m आपण काही चेंज पण नाही केलं, ऍज इट इज ठेवलंय आणि या फॉर्मॅट मध्ये लिहिलंय RHS मध्ये. फर्स्ट आयडेंटिटीची RHS भेटली आपल्याला. सो या RHS वरून आपण LHS मध्ये या एक्सप्रेशनला कन्वर्ट करायचंय. मग LHS मध्ये कसं कन्वर्ट करणार, सिंपली आपल्याला a प्लस b लिहायचंय आणि त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचा आहे. सो आन्सर विल बी a आहे आपला 5m प्लस b आहे 3 आणि याचा स्क्वेअर. हे बघा a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर. जर RHS चं एक्सप्रेशन आपल्याकडे असेल तर LHS चं एक्सप्रेशन आपण लिहू शकतो, a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर. आणि एखाद्या ब्रॅकेटचा स्क्वेअर किंवा नंबरचा स्क्वेअर किंवा कुठल्याही थिंगचा स्क्वेअर असेल तर आपण काय करतो, त्याचं मल्टिप्लिकेशन 2 टाइम्स. सो या ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 2 टाइम्स लिहायचंय कारण आपल्याला फॅक्टर करायचे. सो प्रोडक्ट ऑफ फॅक्टर्स मध्ये आपल्याला हे एक्सप्रेशन ब्रेक करायचंय, म्हणून आलेला फॅक्टरचा स्क्वेअर आहे तो 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन मध्ये लिहूया. सो आन्सर इज 5m
plus 3, again second bracket 5m plus 3. So these are the factors. आपण काय केलं, गिवन अल्जेब्रिक एक्सप्रेशन फॅक्टराइज केलं विथ द हेल्प ऑफ आयडेंटिटीज. आपण इथे फर्स्ट आयडेंटिटी वापरली. ओके, I hope you like this video or you understand this. Thank you.